शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अनिकेत शेळके तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, सध्या कापूस पिकाला बऱ्याच शेतकऱ्यांचं त्यामध्ये बोंड वगैरे पक्व व्हायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही पाहत असाल बऱ्याच ठिकाणी बोंड वगैरे जे काय आहे त्याच्यामध्ये बोंड अशा पद्धतीचे पक्व व्हायला वगैरे सुरुवात झालेली आहे। आणि तुमची पण स्टेज अशी असेल म्हणजे निम्मे बोंड पक्व झालेले असेल आणि निम्मे पाती असेल, म्हणजे साधारणपणे 80-85 दिवसांचा हा कालावधी असतो। मग अशा स्टेजमध्ये नेमकी आपल्याला कापूस पिकाला चौथी फवारणी नेमकी कोणती करायची याच्याच बद्दलची माहिती घ्यायची आहे। कोणाची तिसरी देखील असू शकते किंवा कोणाची पाचवी देखील असू शकते, तुमच्या याच्यानुसार ती फवारणी त्यामध्ये घेऊ शकता। तर बऱ्याच वेळा शेतकरी मित्रांनो काय होत असतं की आपण जे काही खतं वगैरे टाकत असतो, हे खतं आपण पेरणी करताना सुरुवातीला देत असतो किंवा महिन्याचा ज्यावेळेस कापूस होत असतो त्यावेळेस देत असतो। आणि हे खतं काय होतं की 30 ते 35 दिवसांपर्यंत आपल्या कापूस पिकामध्ये काम वगैरे करत असतात। पण 30 ते 35 दिवसांमध्ये नंतर काय होत असतं की आपल्या कापूस पिकामध्ये हळूहळू अन्नद्रव्य त्यामध्ये कमी वगैरे व्हायला सुरुवात होत असते। आणि परिणामी खरं तर ज्या स्टेजमध्ये जास्त अन्नद्रव्याची गरज असते, म्हणजे बोंड पक्वतेच्या अवस्थेमध्ये जास्त अन्नद्रव्याची गरज असते, त्यावेळेस अन्नद्रव्याची कमतरता पडली जाते। परिणामी बोंडांची चांगली साईज होत नाही आणि शेतकरी मित्रांनो अनेक वेळेस पात्यांची गळ देखील त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली जाते आणि अनेक समस्या आपल्या कापूस पिकामध्ये जाणवत असतात। मग अशा वेळेस शेतकरी मित्रांनो जी काही चौथी फवारणी असते म्हणजे 80-85 दिवसांच्या कालावधीमध्ये एखादं विद्राव्य खताचा आपल्याला वापर करणं गरजेचं आहे। कारण खालून तर आपण खतं देऊ शकत नाही आणि जरी ह्या स्टेजला जरी तुम्ही खतं दिलेले असेल, हे खतं लागू केव्हा पडेल 120-130 दिवसांनी, त्यावेळेस जवळजवळ निम्मा कापूस तुमचा तयार झालेला असेल। मग अशा वेळेस ते खतं खालून देऊन उपयोग होणार आहे। तर अशा वेळेस आपल्याला फवारणीमधून विद्राव्य खत वापरायचं आहे। तर अशा वेळेस आपल्याला वापरत असताना आयसेल कंपनीचं 8-16-39 ह्या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे। याच्यामुळे काय होईल, बोंडांची साईज देखील होईल। तसंच आपल्याला पातीची जर स्टेज चालू असेल, पातीच्या स्टेजमध्ये जे काही आवश्यक असणारं शेतकरी मित्रांनो फॉस्फरस गरजेचं असतं, ते फॉस्फरस देखील मिळेल। आणि तुमच्या पिकाला नत्र पाहिजे, नत्र कमी पाहिजे, हे नत्र कमी देखील याच्यामध्ये उपलब्ध आहे आणि याच्यामध्ये बाकीचे मायक्रोन्युट्रिएंट देखील उपलब्ध आहे। आपल्याला याचा वापर करायचा आहे। हे वापरत असताना 15 लिटरच्या पंपासाठी 100 ग्रॅम वापरायचं आहे। शेतकरी मित्रांनो जे काही रस शोषणारे वगैरे कीटक येत असतात त्याच्यासाठी आपल्याला चांगलं कीटकनाशक वापरायचं आहे, कारण तीनदा फवारणी घ्यायची गरज आपल्याला परत पडली नाही पाहिजे। वापरत असताना तुम्ही हार्कुलसचा त्यामध्ये वापर करू शकता। 15 लिटरच्या पंपासाठी 30 ग्रॅम वापरा। एखाद्याला बायो जर प्रोडक्ट वापरायचं आहे तर एक्झाडस नावाचं जे प्रोडक्ट आहे अतिशय छान रिझल्ट आहे। बायो 303 पेक्षा एक्झाडस त्यामध्ये वापरून पहा, जवळजवळ 30 ते 35 दिवसांपर्यंत रस शोषणाऱ्या कीटकांना नियंत्रित ठेवतं। त्यामध्ये 30 ml वापरू शकता। किंवा शेतकरी मित्रांनो एक BASF कंपनीचं इफिकॉन नावाचं त्यामध्ये कीटकनाशक येतं, याचा देखील वापर त्यामध्ये तुम्ही करू शकता। हे वापरत असताना 280 ग्रॅम प्रति एकरसाठी आपल्याला त्यामध्ये वापरायचं आहे। अशा प्रकारे कोणतं एक त्यामध्ये वापरायचं आहे 8-16-39 सोबत। आता शेतकरी मित्रांनो विद्राव्य खत झालं, कीटकनाशक झालं, आपल्याला याच्यासोबत बुरशीनाशक देखील वापरायचं आहे। कारण बुरशीजन्य रोगांमुळे जास्त पातेगळ होत असते, बोंडसड देखील त्यामध्ये होत असते। तर यासाठी आपल्याला वापरत असताना रोको फ्लो जे काही लिक्विड फॉर्म मधलं त्यामध्ये रोको आहे हे वापरायचं आहे आपल्याला 30 ml। अशा प्रकारे तिन्ही औषधं मिक्स करा आणि ही जी काय आसन आहे ही फवारणीमध्ये आपल्याला कापूस पिकाला करायची आहे। जास्त काही बाकीचं वापरायचं नाही। एक बुरशीनाशक, एक विद्राव्य खत आणि एक कीटकनाशक अशीच फवारणी त्यामध्ये घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त फायदा या ठिकाणी तुम्हाला झालेला दिसून येणार आहे। बोटांची चांगली साईज होईल, पात्यांची गळ होणार नाही, जे अन्नद्रव्य पाहिजे ते अन्नद्रव्य देखील मिळेल जाईल, रस शोषणाऱ्या कीटकांवरती नियंत्रण मिळेल आणि बुरशीजन्य रोगांवरती देखील फायदा झालेला पाहायला मिळणार आहे। तर ही फवारणी नक्की करा। कापूस पिकामध्ये इतर जर काही समस्या असेल तर खाली कमेंट करून मला नक्की कळवा। धन्यवाद।